2 बार रायगढ़ प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज की 2 बाइक जीती है, वो है पारगांव के सुपुत्र सुमित तोंगड़े, मिस्टर 360। अंपायर का इशारा, हरी झंडी, मैच ऑन टू वीडियो कॉन, गेंदबाजी मार्ग पर जयेश। अब पिछले मुकाबले में 4386 व्यूअर्स आए थे, सभी व्यूअर्स का धन्यवाद। लगभग 4500 से क्रॉस। पहली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। पहली गेंद हल्के हाथों से ग्लांस किया था लेग साइड में, शॉर्ट फाइन लेग पर सिंगल। पहला रन 1 अप्रैल 1999 क्रिकेट में वीरेंद्र सहवाग ने अपना डेब्यू किया और 1 मई 1983 जन्मदिन कृष्णा सातपुते का, 1 मई 1960 महाराष्ट्र दिन और 1 रन स्कोर बोर्ड पर। बहुत ही अच्छा आयोजन हमें नजर आ रहा है, दर्शकों की बढ़ती हुई भीड़ और ऐसी गर्मी में क्रिकेट का बहुत ही अच्छा आनंद। इस बार ऑन साइड पर लपेटना चाहते थे, एग्रीकल्चर शॉट जिसे कहते हैं हमारे आदरणीय गुरुवर्य हरीश पंड्या सर, जो कि अभी अभी रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी जो कि 22 से 27 तक होगी, उदयजी सावंत इनके नेतृत्व में धावीर महाराज चषक का ये 10वां पर्व और आज का चौथा दिन, तालुका ओपन के 9+2 का ये खेल। ओवर पिच गेंद सामने की तरफ बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, लेकिन उतना ही बढ़िया कैच और इसी के साथ यहां पर आउट होते हुए मिस्टर 360 यहां पर 0 का चश्मा पहनकर लॉन्ग ऑफ पर शानदार कैच। धन्यवाद, बहुत ही शानदार गाना, लेकिन जिसको खूंखार बल्लेबाज कहा जाता है, बार क्या कांबले अब मैदान की ओर रुख करते हुए एक ऐसा आक्रामक खिलाड़ी जिसके सामने जब ये चलते हैं तब ये बरसते हैं और उनको गेंदबाज आउट करने के लिए तरसते हैं। क्या बार क्या कांबले, और किरण पवार यहां पर बरसेंगे। दोपहर का समय है लेकिन कुलाबा वेधशाला का अंदाज कि चौके और चौकों की बारिश, क्योंकि हवाएं तुषार तजुभाई देखिए बहती हुई। ये रंग दे तो मोहे गेरुआ, शाहरुख खान का वो शानदार गाना मुझे याद आता हुआ। ऑन साइड पर स्लॉक स्वीप का प्रयास किया था, डीप में गेंद जाती हुई, बैकवर्ड स्क्वायर लेग के फील्डर डीप मिड विकेट पर आते हुए, लेकिन तब तक किरण पवार को मौका था। गेंद कहां पर थ्रो की है देखिए, ये आकाशवाणी है। अब आप आकाशवाणी से समाचार पत्र सुनेंगे। 2 रन और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का लॉ नंबर 3 क्या कहता है कि अंपायर होना बहुत ही जरूरी है। अंपायर और स्कोरर होना जरूरी है, कमेंटेटर हो ना हो फिर भी चलता है, लेकिन अंपायर और स्कोरर जरूरी होते हैं। यहां पर डेड बॉल का इशारा आता हुआ अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 20वां नियम। सागर बोबड़ सर हैं यहां पर बॉलर, इनके अंपायर, और आदरणीय प्रमोद जी कामड़ी सर जो कि स्क्वायर लेग के अंपायर। अगली गेंद दौड़ पड़े जयेश खैरकर। ओवर पिच गेंद सामने की तरफ उड़ाया है, एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद शानदार तरीके से विराट कोहली ब्रांडेड चौका आता हुआ ये लगा। विश्वास मोदी वॉशिंग सेंटर का चौका, शानदार 4 रन। डीजे धन्यवाद। तुमसे प्यार है लेकिन जिया भी बेकरार है, लेकिन जिया बेकरार किसके लिए है? ये है धावीर महाराज चषक के लिए। तालुका ओपन खेलने के लिए, तालुका ओपन देखने के लिए कई दर्शक दूर दूर से अपनी शिफ्ट को बदलकर यहां पर आए हैं। अभी भी मुझे कहा कि सर हमने अपनी शिफ्ट चेंज की। कई ऐसे वर्कर हैं जिन्होंने इस मैच के लिए अपनी शिफ्ट को चेंज किया है। 7 रन स्कोर बोर्ड पर। फुल लेन की गेंद सामने की तरफ लॉफ्ट किया था, कैच की संभावना, गिर पड़े, लेकिन पकड़ा पकड़ा पकड़ा, ये और पकड़ा, शानदार जकड़ा, ये आया कार्बन कमाल, कैच ऑफ द मैच। डीजे धन्यवाद।
अफजल 11 महाड़ की शानदार गेंदबाजी जो चल रही है, लेकिन उमेश जी देखिए कि उनके फील्डरों का क्या कमाल का साथ है। किसने कैच पकड़ा था? उसामा ने। क्या शानदार कैच पकड़ा। ऐसे इसे कहते हैं क्रिकेट। क्रिकेट के लिए खुद से खुददारी, टीम के साथ ईमानदारी, गेम के साथ आपको वफादारी करनी होगी। वही वफादारी दिखाते हुए यहां पर वो फील्डर क्या शानदार कैच पकड़ा है, और कैच नहीं मैं तो कहूंगा मैच पकड़ा है। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज वैष्णवी विराट कोलार टीम के मैदान से बाहर जाते हुए किरण पवार, जिन्होंने चार गेंदों का सामना किया, 7 रन बनाए। सुमित डोंगरे जो कि 0 पर आउट हुए, और अब नए बल्लेबाज मिस्टर परफेक्ट ऑफ रायगढ़, जिनको कहा जाता है टेक्निकल साउंड प्लेयर, योगेश पवार। गेंदबाजी मार्ग पर ओवेस आए हैं अफजल 11 महाड़ के लिए। अफजल 11 महाड़ ने टॉस जीतकर गेंदबाजी का करने का लिया है निर्णय। बॉल कितने हो देखिए, ओवर की समाप्ति। मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। दोनों ही टीमों को अब पुरजोर कोशिश करनी होगी। 7 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। ड्रीम्स क्रिकेट पर जो सभी दर्शक इस मुकाबले का आंखों देखा हाल देख रहे हैं, उन तमाम दर्शकों का धावीर मित्र मंडल की ओर से बहुत बहुत स्वागत। पावर प्ले का ये दूसरा ओवर, 3 खिलाड़ी होंगे दायरे के बाहर। विकेट कीपर के अलावा शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली, कवर पॉइंट, मिड ऑफ, ऐसे 4 खिलाड़ी सर्कल के अंदर। ऑफ साइड पर, ऑन साइड पर शॉर्ट फाइन लेग और शॉर्ट स्क्वायर लेग, एक डीप में लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। और इस बार बहुत ही सुंदर स्ट्रोक, बार के कामले के बल्ले से नजाकत भरा हुआ ये स्ट्रोक, लेकिन ये पिच काफी आउटफील्ड काफी लंबी है, बाउंड्रीज दूर है, इसलिए गेंद बैकवर्ड पॉइंट पर जाकर रुकी और तब तक 2 रन पूरे किए बारक्या कामले ने। बारक्या कामले ने 2 रन बनाकर अपने आप को सिद्ध किया है कि मैं आक्रामकता ही नहीं नजाकत के साथ भी खेल सकता हूं। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। अंगद पाटिल भी खुश हैं, सुमित डोंगरे थोड़े से नाराज रहेंगे अपने प्रदर्शन से, लेकिन क्रिकेट में होता रहता है। इस बार आड़े बल्ले से बारक्या कामले के द्वारा से यह स्लॉक स्वीप, गेंद शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई 1 रन। 1 रन के साथ स्कोर अब डबल फिगर पर 10 रन। 10 पे बस नहीं होना होगा, टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा, दबंगाई दिखानी होगी। जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम। किस टीम में होगा दम? वैष्णवी विराट कोलार जो पनवेल का पूरा स्क्वाड हमें नजर आ रहा है, या दम होगा अफजल 11 महाड़ के बीच? राइट आर्म अब राउंड द विकेट सामने योगेश पवार के लिए। योगेश पवार अपनी पहली गेंद खेलते हुए इस मैच की। इस बार डिफेंसिव शॉट, कॉपी बुक स्टाइल जिन्हें खेला, इसीलिए इसे इनको मिस्टर परफेक्ट ऑफ रायगढ़ कहा जाता है। सिंगल मिला, बल्ला बदलने की मांग बारक्या कामले द्वारा। 1 रन के साथ स्कोर अब 11 पर। 11 यहां पर 1-1, 11-1-1 रन यहां पर बहुत ही महत्वपूर्ण है। और दोपहर के सत्र के बाद देखिए हवाएं तो जो भाई बहुत ही तेजी के साथ बह रही है। अब ऐसा अनुमान लगा जा सकता है कि अब रन ज्यादा आ सकते हैं सामने की तरफ अगर ब्लेड चलाया जाए तो। छक्कों की बारिश होने की संभावना नजर आ रही है। धावीर मित्र मंडल का क्या सुंदर आयोजन हमें नजर आ रहा है। पूरे यहां पर दर्शकों को बैठने के लिए पेंडॉल की व्यवस्था तैयार। स्ट्राइकर एंड पर बारक्या कामले 11 रन 2 विकेटों के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर जाकर पॉइंट के बगल में से निकालने का प्रयास। डीप गली, शॉर्ट गली में इस गेंद को फील्ड किया गया और 1 ही रन। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन। बल्लेबाजी चल रही है वैष्णवी विराट कोलार टीम की। इसमें कई नामी गिरामी सितारे हमें नजर आ रहे हैं और अफजल 11 महाड़ की गेंदबाजी। कई दर्शक महाड़ की टीम के खेलने के लिए सुबह 11 बजे से हमारे बाइक पर आए थे। उन सभी दर्शकों का धावीर मित्र मंडल की ओर से स्वागत। अच्छी तरीके से डिफेंस किया था, पॉइंट के ऊपर इस गेंद को खेल दिया और 1 रन। अनुमान ले रहे हैं योगेश पवार, अपनी आंखों को सेट करने का प्रयास कर रहे हैं और यही अच्छे बल्लेबाज की निशानी होती है। 2 रन उनके 2 गेंदों पर और कुल मिलाकर अब 13 रन बने स्कोरबोर्ड पर। और आखिरी गेंद इस दूसरे ओवर की। राइट आर्म राउंड ओवर द विकेट अब बारक्या कामले के लिए। ओएस की जड़ में गेंद ऑफ साइड पर ड्राइव किया था, मिड ऑफ पर बढ़िया फील्डिंग और
सीधा थ्रो, रॉकेट थ्रो यहां पर मिड ऑफ के फील्डर द्वारा, फील्डर का नाम नंदू द्वारा, और चलता किया बारकिया कामले को, बारकिया कामले रनआउट के रूप में मैदान से बाहर। डीजे धन्यवाद। पसीने से मुझे याद आया, फॉग की खुशबू से भी ज्यादा महक इस पसीने की होती है। अगर वो पसीना आप मेहनत के लिए बनाते हैं, चाहे वो आप चक्की पीस रहे हो, चाहे आप जूस बना रहे हो, चाहे आप खेती का काम कर रहे हो, वो पसीना फॉग की खुशबू से भी बेहतर है। पसीना बहाना होगा, जो पानी से नहाते हैं वो तो सिर्फ लिबास बदलते हैं, लेकिन जो पसीने से नहाते हैं वही तो इतिहास बदलते हैं। सचिन तेंदुलकर को कितनी बार देखा हमने पसीने से लथपथ भारतीय टीम के लिए खेलते हुए। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 13 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, विकेटें गिरी है 3। आउट होने वाले बल्लेबाज किरण पवार, सुमित डोंगरे और बारकिया कामले। इनायत नंबर 5 आते हुए परेश करके, एक और कड़क बल्लेबाज, सड़क पे कड़क मारने की ताकत रखने वाला ये बल्लेबाज अब मैदान पर। अब नॉन पावर प्ले का अब ओवर का शुरुआत होती हुई, पारी की तीसरी ओवर लेकर गेंदबाज का नाम अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे जयेश खैरकर। परेश कड़के को कुछ न कुछ कान मंत्र देते हुए योगेश पवार, 5 खिलाड़ी दायरे के बाहर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन। 4 खिलाड़ी सर्कल के अंदर हमें नजर आ रहे हैं। स्ट्राइकर एंड पर परेश कड़के। सिद्धेश दंत ने शुभकामनाएं भेजी आपके लिए एसडी ब्रांड द्वारा। अंदर की तरफ कटती हुई गेंद, उंगलियों का अंतर, लेकिन है यह जादू मंत्र। कमाल की गेंदबाजी, बल्लेबाजों को बांध कर रखा है। व्यावसायिक खिलाड़ियों को चुप कराने में अब तक तो कामयाबी पाई है अफजल 11 महार टीम ने, लेकिन हौसला रख कर सामना जहां का वो देख, बदल रहा है रंग आसमान का। ये शिकस्त का नहीं, यह फतेह का रंग है। जिंदगी हर कदम एक नई जंग है। तेज गेंद बिल्कुल जड़ में। क्रिकेट में तो 2 ही चीजों का सम्मान होता है, एक है सचिन तेंदुलकर, दूसरा है परफेक्ट यॉर्कर, और परफेक्ट यॉर्कर के साथ परेश कड़के को चकाया और लगातार की दूसरी गेंद बिंदी डालते हुए अपने स्पेल का जयेश द्वारा। स्कोर रुका हुआ 13 रन। गर्मी में जिस तरह से पानी न होने की वजह से इंसान बेचैनी महसूस करता है, वैसे ही रन नहीं हो तो बल्लेबाज बेचैनी महसूस करता है। इस बार ऊपरी किनारा और कैच ड्रॉप, अंदाजा नहीं आया था, हवा काफी तेज बह रही थी और उसकी वजह से अंदाजा गलत साबित हुआ डीप फाइन लेग के फील्डर द्वारा, और 2 रन मिलते हुए और इसी के साथ परेश कड़के को जीवनदान मिलता हुआ। परेश कड़के के जीवनदान के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 15 रन 3 विकेटों के नुकसान पर। 15 नवंबर 1989 में सचिन तेंदुलकर ने अपना पहला एक टेस्ट मुकाबला खेला था पाकिस्तान के खिलाफ। उसी तरह से अब बल्लेबाजी करनी होगी परेश कड़के को। तैयार, दूच और से तेज कदमों के साथ धावीर महाराजन की तरफ से गेंदबाजी, बैकफुट पर जाकर अपर कट किया था, एक्स्ट्रा कवर पर फील्डर तैनात है और लड्डू कैच जिसे कहा जाता है, और इसी के साथ परेश कड़के बैक टू द पैवेलियन। धन्यवाद। शानदार गीत बजा रहे तज्जू भाई डब्बीर ने कहा है कि थोड़ा सा वातावरण गर्म करना चाहिए डीजे के लिए। डीजे बहुत ही बढ़िया बजा रहे प्रणय डीजे, जय जोशी, इनका भी मैं हार्दिक स्वागत करना चाहूंगा। 4 दिन उन्होंने बिना व्यत्यय हमारी साउंड लोगों तक पहुंचाई। परेश कड़के मैदान से बाहर जाते हुए इनायत नंबर 6 कप्तान आए हैं विशाल चीतेकर।
गेंदबाजी मार्ग पर तैयार, जिस गेंदबाज ने कमर तोड़ दी है बल्लेबाजों की, लेकिन एक ऐसा खिलाड़ी है जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, यही इरादा रखने वाले योगेश पवार। फुल टॉस ऑन साइड पर हल्के हाथों से सिर्फ ग्लांस किया था, डीप मिड विकेट पर फील्डर तैनात, एक से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल से आगे बढ़ रहे हैं। उनको पता है साझेदारी बहुत ही जरूरी है, चाहे वो साझेदारी कमेंटेटर और स्कोरर के बीच हो, चाहे वो साझेदारी यहां पर मियां बीबी के बीच हो, चाहे वो साझेदारी बल्लेबाजों के बीच हो, साझेदारी बहुत जरूरी। आखिरी गेंद इस तीसरे ओवर का सामना करेंगे विशाल जीतेकर, कप्तान चले सीनातान, 16 रन स्कोरबोर्ड पर 4 विकेटों के नुकसान पर। रिवर्स स्वीट हिट का प्रयास, डेविड हॉटन की याद यहां पर ताजा, इसे कहते हैं नायक, यह है नायक। पहली गेंद पर 4 रन बैकवर्ड पॉइंट के सिर के ऊपर से, शानदार चौका विशाल जीतेकर के बल्ले से। डीजे धन्यवाद डीजे मास्टर तुषार दादा शिंदे। लेकिन शानदार स्ट्रोक यहां पर विशाल जीतेकर के बल्ले से निकलता हुआ, यह दिखा नहीं है कि याचना नहीं, अब रन होगा, जंग बड़ा भीषण होगा। भीषण जंग की तो शुरुआत हो रही है, दो अनुभवी कसे हुए मल अब मैदान की ओर बढ़ चुके हैं। 3 ओवर का खेल समाप्त और 3 ओवर के खेल के बाद 20 रन बने हैं। आखिरी 12 गेंदों पर क्या रन आएंगे, 30, 40 या 50, क्या ये 70 पार टोटल जाएगा? मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये तो गलत बात है। पुरजोर कोशिश दोनों ही बल्लेबाजों भी करनी होगी और गेंदबाजों के भी। दर्शन आए हैं गेंदबाजी मार्ग पर दाहिने हाथ से, राउंड विकेट सामने बाएं हाथ के बल्लेबाज योगेश पवार। 20 रन स्कोरबोर्ड पर 4 विकेटों के नुकसान पर। बैकफुट पर जाकर बहुत ही सजीला स्क्वायर कट, गुंडप्पा विश्वनाथ स्टाइल, दादा स्टाइल, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। यह आया उपभोक्ता मामले भारत सरकार चौका, आजादी का अमृत महोत्सव। शानदार चौका, चौके के साथ स्कोर 24 पर। 24 दिसंबर 2009 में विराट कोहली ने एक दूसरे शतक जड़ा था, यहां पर पढ़ भी लिया और जड़ भी दिया। यह है पेड़ की पावर, ब्रांडेड सिक्सर योगेश पवार के बल्ले से लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, दर्शकों को देता हुआ यह मान वंदना धावीर महाराज चषक सिक्सर। डीजे आपको रुकता हूं मैं। अगला मुकाबला होगा दूसरे दौर का पहला, अष्टमी रोहा मोहल्ला, अष्टमी रोहा मोहल्ला बनाम वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड, अष्टमी रोहा मोहल्ला बनाम वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड। आपको टॉस के लिए तुरंत आना है। दूसरे दौर का पहला मुकाबला, 4-4 ओवर प्रति पारी का मुकाबला। 30 रन, 2 गेंदों पर 10 रन बनाए हैं। योगेश पवार ने आक्रमण कर दिया है बल्लेबाजों ने गेंदबाजों के ऊपर। इस बार डिफेंसिव शॉट कवर्स पर खेलते हुए गैप में गेंद ढकेल दिया है, इसे कहते हैं अच्छी टेक्निकल। हम तलवार भी चलाना जानते हैं और सुई से काम भी बनाना जानते हैं। रन बना भी रहे हैं, रन चुरा भी रहे हैं। 2 रन के साथ स्कोर 32 पर। 1932 कर्नल सीके नायडू के नेतृत्व में खेला भारत ने पहला टेस्ट मुकाबला। जनार्दन नवले महाराष्ट्र के सपूत, उन्होंने खेला पहली गेंद, पहले विकेट कीपर भी भारत के वही थे, जनार्दन नवले, मैन फ्रॉम कोल्हापुर। स्ट्राइकर एंड पर मैन फ्रॉम पेन। यहां पर आक्रामक, लेकिन क्या ये जाएगी? पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार धावीर महाराज चषक छक्का। और गेंदबाज को दिया है योगेश पवार ने ऐसा धक्का, मारा है ऐसा छक्का कि गेंदबाज दर्शन को किया है हक्का बक्का। डीजे धन्यवाद।
कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, यही कहते हुए क्रिकेट के चहीते कि हमें क्रिकेट से प्यार है। आई लव क्रिकेट, वी लव क्रिकेट, आई लव धावीर, वी लव धावीर। 7 गेंदों पर 21 रन बना रहे हैं और 38 पर आता हुआ ये टोटल 300 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी योगेश पवार द्वारा। फुल टॉस, लेकिन देखिए फुल टॉस को मिस किया, बिल्कुल नाराज रहेंगे। हवा में गेंद आई, थोड़ा पानी तैयार रखिए इस ओवर के बाद। आखिरी गेंद का खेल शेष, नाजुक हिस्से पर गेंद लगी है। कुल मिलाकर आउट होने वाले बल्लेबाज 4 हैं, लेकिन 4 का काम इस एक खिलाड़ी ने किया है। ये भी सिक्सर होता, लेकिन ये थोड़ी सी हवाई फ्लाइटेड दी थी, थोड़ी धीमी गति की गेंद थी। बाबू शेलार भी मुस्कुरा रहे हैं, उनका ब्राइटनेस देखिए। 2 मैच अंपायरिंग करने के बाद भी जो कौन सी सनस्क्रीन लगाते हैं वो बहुत ही अब सुराग ढूंढना पड़ेगा। आखिरी गेंद का खेल शेष, स्कोर बोर्ड पर रन लगे हैं 38। बल्लेबाजी चल रही है वैष्णवी विराट कोलाड़ जो कि टीम खेल रही है और फील्डिंग चल रही है अफजल 11 महाड़ की। तो आइए अष्टमी रोहा मोहल्ला बनाम वेदा वेद स्पोर्ट्स, इन 2 टीमों के बीच अगला टॉस होगा। 4-4 ओवर का मुकाबला रहेगा, दूसरे दौर का वो पहला मुकाबला। That's a very fantastic batting by the Yogesh Pawar. Yogesh Pawar attack, attack and attack. Every and each ball he defends and attack also. That is the technical player. Well sound of technique. This is the last ball of the 4th over. This time trying to hit to the onside, slog sweep and just trying to the mid wicket. But only 1 run getting by the Yogesh Pawar. 4th over complete and score moves up to 4 wicket down, 39 on board. 39 धावा धावफल कव्हर, 4 गड्यांच्या मोबदल्यात परत एकदा आता आपल्यासाठी हा कॉल आहे। अष्टमी रोहा मोहल्ला विरुद्ध वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड। अष्टमी रोहा मोहल्ला विरुद्ध वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड आपल्याला नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचा आहे। अंगद पाटिल, मयूर वाघमारी की गेंदबाजी भी देखेंगे, कौन सा गेंदबाज स्पेल करेगा, क्या इनामपुरी एक्सप्रेस स्पेल करेगी या देवद एक्सप्रेस स्पेल करेगी। किस गेंदबाजों का इस्तेमाल ये विशाल जीतेकर करेंगे, क्योंकि उनको मास्टरमाइंड कहा जाता है। कई अच्छी टीमों को परास्त करने के लिए आपको बाहुबल का नहीं तो बुद्धि बल का इस्तेमाल करना पड़ता है। संदीप जगेसर का स्टेटस देखिए। आखिरी 1 ओवर का खेल शेष, 39 रन बने हैं। अब यहां से 15-20 रन आते हैं तो मैच में मजा आएगा। क्या ये कम से कम रन देने वाला ओवर होगा, क्या ये स्लॉग ओवर ज्यादा रन देने वाला होगा। विलियम ल्यूडिक, ओके नाही सांगितलं बाळाशेठ, फक्त सांगितलंय। विलियम ल्यूडिक 43 रन दिए थे 1 ओवर में। इस बार ऑफ साइड पर पॉइंट पर हाथ में कैच दे बैठे और योगेश पवार जैसे सेट बल्लेबाज पहली गेंद का बने शिकार और यहां पर 5वां विकेट गिरता हुआ वैष्णवी विराट कोलाड़ पनवेल टीम का। डीजे धन्यवाद। इनामपुरी 11 के लिए ओपनिंग बल्लेबाजी करने वाला ये धुरंधर खिलाड़ी जिनका खेल किरोली के मैदान पर मैंने देखा, मर्द सीरीज की बाइक जीती थी अपने गांव के लिए, ग्रामीण क्रिकेट के लिए। वही खिलाड़ी मिस्टर इनामपुरी एक्सप्रेस देवत के एक्सप्रेस के आगे आया है, वो है अंगद पाटिल। अंगद पाटिल स्ट्राइकर एंड पर और नॉन स्ट्राइक एंड पर विशाल जीतेकर 10 गेंदों पर 220 के स्ट्राइक रेट से 22 रन बनाने वाले योगेश पवार अब डगआउट में स्थिर होते हुए। रुचिर जो कि 12th मैन है, बहुत ही वाइटल इंफॉर्मेशन हमें अपनी टीम की दे रहे हैं और नीरज ये भी हमें वाइटल इंफॉर्मेशन दे रहे हैं। नीरज और आप सभी का स्वागत 12th मैन का। अंगद पाटिल मुआयना करते हुए फील्ड पोजीशन का कि कहां पर फील्डर लगाया है। धीमी गति की गेंद सामने की तरफ, गैप में गेंद खेलने का प्रयास, गेंद कारपेट को चाटती हुई लॉन्ग ऑफ पर और अंगद पाटिल ने अपना खाता खोला है 1 रन के साथ और स्कोर अब जा पहुंचा है 40 रनों पर। 5वीं ओवर प्रगति पर है, मात्र 4 गेंदों का खेल शेष है। 4 गेंदों पर क्या विशाल जीतेकर जैसा एक चीता, चतुर चीता
2 या 3 सिक्सर दागता है या 15 रन बना पाता है, ये जो 15 या 10 रन होंगे वो जीत और हार के अंतर को तय करेंगे। स्ट्राइकर एंड पर 4 गेंदें खेलने के लिए विशाल जीतेकर और गेंदबाजी मार्ग पर विलास, एक अनुभवी गेंदबाज। विशाल जीतेकर ने लॉफ्ट जरूर किया है, मिड ऑन को क्रॉस करती हुई गेंद डीप मिड विकेट पर जाती हुई 2 रन तो आसानी के साथ पूरे कर लिए गए हैं और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 विकेटों के नुकसान पर 42 रन। ब्रैंडन मैकलम की तरह बल्लेबाजी करनी होगी, जिन्होंने मात्र 54 गेंदों पर शतक जड़ा था। 76 गेंदों पर सबसे तेज शतक, टेस्ट शतक भारत के लिए बनाया था कपिल देव निखज ने। ऐसी बल्लेबाजी, एक तेज पारी अब इन 3 गेंदों पर करनी होगी। ये मार मिथुन दा मार, यहां से आवाज आया, ये गेंद गई आर पार स्टैंड्स में, ये लगा रामदेव बाबा पतंजलि षटकार डीजे। दो गेंदों का खेल शेष है, क्या विलास वापसी करेंगे? एक अनुभवी ऐसे गेंदबाज, वापसी करने की मांग है लेकिन स्ट्राइकर एंड पर शेर के मुंह में लगाई है खून। जोश में होश खो बैठे और आगे निकलकर खेलने का प्रयास और कोई रन नहीं। आखिरी गेंद का खेल शेष। क्रिकेट करेज, कंट्रोल और कंसिस्टेंसी का खेल। फील्डिंग में मुआयना लेती हुई आखिरी गेंद इस ओवर की, सामने की तरफ सीधे ब्लेड से खेला है, ये भी गेंद इशारा आना शेष 4 रन। ये आया डाबर चौन पर चौका और 4 रन के साथ पहले बल्लेबाजी करती हुई टीम वैष्णवी विराट कोलार 11 पहुंची है। 5 विकेटों के नुकसान पर 52 रन 52 रन उन्होंने बनाए हैं और 53 रनों का लक्ष्य रखा है बल्लेबाजी के लिए अफजल 11 महार टीम को। आइए क्या होगा अगली कहानी सुनते हैं चंद्रकांत शेट्टी, द वॉइस ऑफ महाराष्ट्र, इनकी जुबानी। मैं टॉस के लिए जाता हूं। थँक्यू डीजे। अमीर दादा महाडकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे। अमीर दादा महाडकर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे। अष्टमी रोहा मोहल्ला विरुद्ध वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड यांच्या दरम्यानचा हा सामना असेल। 4 षटकांचा सामना असेल, 1 ओव्हर मिलिटरी पॉवर प्ले असेल। या साहेब आता वाजव डीजे दहावीर महाराज मित्रमंडळ गीत। चषक हा रायगड जिल्ह्यात मानाचा हिरो हेकरांचा। दहावीर चषक हा रायगड जिल्ह्यात मानाचा हिरो हेकरांचा। महाराष्ट्राचा हा खेळाडू खेळतय चषक क्रिकेट वीरांचा। महाराष्ट्राचा हा खेळाडू खेळतय चषक क्रिकेट वीरांचा। दहावीर चषक रोहा, दहावीर चषक वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड संघाचा संघनायक विश्वजित ठाकूर, समर्थ कडू याचा संघ आहे।
यांच्या हे खेळाडू त्यांच्यामध्ये खेळतात. विश्वजित ठाकूर, समर्थ कडू आपल्यापैकी कोण असेल आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. अष्टमी रोहा मोहल्ला संघाचा संघनायक इथे आलेला आहे. वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड संघाचा संघनायक त्वरित आपण संपर्क करायचा आहे. आमचे आदरणीय दादा इथे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. प्लीज आय रिक्वेस्ट चंदू सर. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं श्री धावीर मित्र मंडळ आयोजित रोहा आयोजित असणारे श्री धावीर चषक 2022 मध्ये हार्दिक असं स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. अफजल 11 महाड आणि त्यांच्या विरोधात वैष्णवी विराट कोलाड यांच्यामधील मॅच पाहायला मिळते. पहिली फलंदाजी करत असताना टीम पनवेल म्हणजेच कोलाड टीमच्या माध्यमातून धावा केल्या गेल्या. 52-53 धावांचं लक्ष समोर ठेवलंय आणि 53 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी सूरज करकेरा आणि फैजल, सूरज करकरे आणि फैजल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना रोखण्यासाठी वैयक्तिक पहिली आणि टीमसाठी पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवत पनवेल. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत, कारण महाडचा संघ देखील तेवढाच बलवान आहे. कारण एका बाजूला जर पाहिलं तर अफजल मेमन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत किशोरजी मालुसरे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते वैष्णव विराट कोलाड. तर या मॅच मध्ये देखील तीच रंजकता पाहायला मिळेल. पहिल्या आजच्या बहुतेक मॅचेस या रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. याही मध्ये तीच रंजकता पाहायला मिळू शकते. गोलंदाजीसाठी मयूर वाघमारे, फलंदाजीसाठी सूरज. 53 धावांची आवश्यकता महाड विरुद्ध पनवेल. प्रेक्षकांची आता मात्र हळूहळू प्रेक्षकांनी मैदान फुलून गेले आणि का नाही फुलून जाणार. आज नामवंत खेळाडू या क्रिकेट नगरीकडे येताना पाहायला मिळत आहेत. ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. मयूर वाघमारे, मयूरचा पहिला बॉल फुल टॉस, त्याला कव्हरच्या दिशेने किंबहुना समोर खेळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. तिकडे 1 रन मिळेल. पहिल्याच बॉलवर रन घेण्यात यशस्वी झाले सूरज. आज महाडचा संघ देखील जर पाहिलं तर या ठिकाणी एक ताकदवर टीम उपलब्ध करताना पाहायला मिळतोय. काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर 4 तालुक्यांच्या मॅचेस पाहायला मिळाल्या होत्या. महाड, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा अशा प्रकारे वडवलीच्या कोपरा ग्रुपच्या स्पर्धेमध्ये त्यामध्ये महाड संघ खूप चांगला खेळला होता, चॅम्पियन झाला होता. तर आज पाहूयात कशा प्रकारचे आज संपूर्ण जिल्हाभरातून किंबहुना काही पुण्याची टीम देखील आज पाहायला मिळाली होती. पनवेलचा संघ देखील तालुका निहाय क्रिकेटमध्ये पनवेल, उरण यांची सातत्याने आपल्याला मक्तेदारी पाहायला मिळाली किंवा मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी जिंकलेल्याही पाहायला मिळाल्यात. परंतु रायगडच्या दक्षिण टोकात देखील चांगले चांगले खेळाडू आणि चांगले चांगले तालुक्याच्या टीम आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि ही चुकी सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ करते. तिकडे 1-1 रन महत्वाची आहे. प्रत्युत्तरा दाखल मोठी धावसंख्या नाहीये, परंतु फाईट करण्यासाठीचे गोलंदाज मात्र पनवेल टीमकडे आहेत. परंतु जर क्षेत्ररक्षणाचा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3. अजूनही 28 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा, महत्वपूर्ण मॅच देखील आहे. कारण या अगोदर जर पाहिलं तर 3 मॅचेस झालेले आहेत आणि रोहाचा संघ त्या ठिकाणी विजयी झाला, उरणचा संघ विजयी झाला, अलिबागचा. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू टोलावला जातोय, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव घेतली, दुसरी घेतली आणि तिसरीचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होईल. फैजलच्या बॅट मधून आलेला हा फटका 3 धावा जरूर देऊन गेलाय. 3 धावांनी धावफलक. कारण पॉवर प्ले मध्ये अशाच प्रकारची बॅटिंग करणं अपेक्षित असतं. प्रत्येक बॉल तुम्ही हवेत उंचावून टोलावू शकत नाही. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू तुमच्या सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा कुठेतरी फायदा घ्यायचा, गॅप मध्ये कट स्ट्रोक खेळायचे. ही रणनीती देखील पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच आहे आणि पॉवर प्लेचं षटक सुरू असताना धावसंख्या 6 झाली आहे. 10वं पर्व पाहायला मिळतंय आपल्याला या श्री धावीर चषकाचं. आणि आतापर्यंत 10 पर्वात खूप चांगले क्रिकेट प्रेक्षकांनी या ठिकाणी पाहिलं. कित्येक खेळाडू भारतभरातील या ठिकाणी आलेत, आपलं खेळाचं कौशल्य दाखवलंय. कित्येक नामवंत समालोचक देखील इकडे आलेत. आज आम्हाला संधी मिळते. त्याचबरोबर निलेशजी देखील या हंगामात खूप दर्जेदार समालोचन त्यांच्याकडून देखील पाहायला मिळत आहे. आणि उमेश साळुंके सर स्वतः समालोचक आहेत आणि गुणलेखक देखील आहेत. यावेळेला वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्याला मिड ऑनच्या दिशेने ढकललं, तिकडे 1 रन घेतली जाईल.
पहा वेगात चेंडू टाकतायत, कधी लेंथवर तर कधी खोलवर टप्प्याचे टाकतात, परंतु फलंदाज कॅपमध्ये या बॉलला टोलावण्यामध्ये तटवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. विकेट हा फॅक्टर देखील निर्णायक असेल, कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुरुवातीला थोडीशी पडझड पाहायला मिळाली पनवेल टीमची, परंतु इकडे थोडीशी संत सावध सुरुवात देखील करण्याचा प्रयत्न राहिलाय आतापर्यंत अफजल 11 महाड टीमचा. षटक क्रमांक पहिलं मयूर वाघमारे यांचं मार्गस्थ असताना यावेळेला फुल टॉस बॉल त्याला मार्गस्थ केलाय पॉइंटच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 8 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. षटक पहिलं त्या ठिकाणी मार्गस्थ असताना मयूर वाघमारे यांच्या गोलंदाजीचा सामना केला जातोय. पाहूया तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ. 8 धावा धावफलकावर आहे पहिलं षटक मार्गस्थ असताना. याही वेळेला जर पाहिलं तर बॉल अडवला जातोय, मिडॉनच्या दिशेने मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि धावसंख्या जागेवर थांबली जाईल. पहिलं षटक मयूर वाघमारे यांचं सक्सेसफुल राहिलं, कारण विकेट जरी नाही आली तरी धावसंख्येला नियंत्रित ठेवलंय. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 4 षटकं आणि 45 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. येणाऱ्या कालावधीत जर पाहिलं तर एक स्पर्धा मुरुड जंजिरा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मुरुड जंजिरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 14, 15 आणि 16 मार्च रोजी ही क्रीडा स्पर्धा दस्तुरी नाका मुरुड जंजिरा या ठिकाणी होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये 1,11,111 पहिला पुरस्कार, दुसरा पुरस्कार 55,555चा आणि तिसरा आणि चौथा 10,000चा. सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक असेल आणि याही स्पर्धेमध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा आयोजकांशी आपण संपर्क साधू शकता. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिली ओव्हर झाली आहे. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. dreamscricket.in च्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. चला, नाणेफेकीसाठी संघनायक देखील उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर बदल केला जाईल. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे ते म्हणजे अंगद पाटील यांना. माझी थोडीशी सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे, परंतु आमचे डीजे मास्टर जिकडे आहेत त्याच्या समोर एवढे प्रेक्षक आहेत, त्यांना पुढचं काहीच दिसत नाहीये. सर्वांना विनंती आहे, कृपया आहे तिकडे जागेवर खाली बसून घेतलं तरी चालेल. अष्टमी रोहा मोहल्ला के कैप्टन यहाँ पर आ चुके हैं और वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड के कर्णधार समर्थ कड़ू भी यहाँ पर आ चुके हैं. उन दोनों कैप्टन से अनुरोध होगा कि आपको टॉस के लिए आना है. सर अभि खातू यांना बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात आले. ऍज अ आयकॉन अभिषेक खातू माथेरानची स्पर्धा देखील खेळताना पाहायला मिळाले होते. पेनला बिलॉंग करतात. ऍज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये पनवेल संघामध्ये आयकॉन खेळणं मोठी गोष्ट आहे. आज अभि खातू खेळताना पाहायला मिळत आहेत आणि या संघात मी ऍज अ आयकॉन का खेळतोय, पहिल्या चेंडूवर दाखवलं, आपल्या उंचीचा फायदा घेतला, बॉलला मात्र कट केलं, वळवलं, पाठवलं कीपरच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. समीकरण बदलेल. 23 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. थोडीशी फटकेबाजी देखील करावी लागेल. अभि उंचपुरे खेळाडू आहेत आणि या चमक दाखवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर त्यांनी केला देखील. अभिषेक खातू या वेळेला पुन्हा प्रभावित केलं. अभिषेक खातू मी या टीम मध्ये आयकॉन म्हणून का खेळतोय दाखवून देत आहेत. पहिली विकेट. चला, आपला निर्णय. नक्कीच पुन्हा एकदा मी क्षेत्ररक्षण करू. 4 षटकाचा सामना आहे. प्रथम क्षेत्ररक्षण आलेले आहे. तुमच्याकडे चांगली फलंदाजी आहे आणि 4 षटकांमध्ये अनेक गोलंदाजांचा कसब आज आपल्याला बघायला मिळेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण अष्टमी रोहा मोहल्ल्यामध्ये रोहित भालेराव सारखा फलंदाज आहे, सुशांत मुकल गोट्यासारखा फलंदाज आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असेल? धावसंख्या तर काही सांगू शकत नाही, कारण गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर चांगली गोलंदाजी केली कमीत कमी धाव रोखू शकतो, कारण आमच्याकडे चांगले 2 गोलंदाज सुद्धा भक्कम आहेत. तसे 4चे 4 आहेत, परंतु आता गोलंदाजी मैदानावर करायची आहे. किती रन द्यायचे आहेत ते ठरवतील. वेल सेड. आपण बेस्ट ऑफ लक देऊया वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड संघाला आणि अष्टमी रोहा मोहल्ला संघाला. ओव्हर टू चंद्रकांत शेट्टे सर. धन्यवाद निलेशजी. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिली विकेट तर आली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये फैजलची साथ देण्यासाठी निखिल पारवे, योगेश पेनकर नंतर या खेळाडूने देखील महाड तालुक्यातील क्रिकेट रसिकांच्या नजरा वेधून घेतल्यात. मागील 2-3 हंगाम जर पाहिलं तर जबरदस्त फॉर्मात पाहायला मिळत आहेत.
अभिषेक खातू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभावित करणारी गोलंदाजीची सुरुवात तर त्यांनी केली आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, थोडेसे झुकले आणि या बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर. हा सूरजच्या बॅटमधून चौकार. तर या चौकाराने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. सूरज करकरे एक हुकमी खेळाडू आहेत. महाड संघासाठी खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. टॅलेंट आहे खूप आणि महत्वपूर्ण आहे त्यांची विकेट देखील. तर 4 धावांनी दबाव थोडासा रिलीज करण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी झाला. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अभिषेकने यावेळेला ओळखली त्यांची रणनीती आणि ही रणनीतीच उद्ध्वस्त केली. अक्षरशः जमिनीवर पडून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तो यशस्वी नाही झाला. निर्धाव चेंडू येईल, दडपण थोडंसं वाढेल कारण अजूनही 20 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने गॅप मध्ये खेळण्यात यशस्वी झाले. बॉलला पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. पाडताना पाहायला मिळते. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे महाड संघाला पनवेल संघाच्या विरुद्ध आणि त्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. 2 चौकार आलेले आहेत या ठिकाणी सूरज करकरे यांच्या बॅट मधून, परंतु आत्मपरीक्षण करावं लागेल. आपली कुठे चूक झाली हे सावरावी लागेल अभिषेक खातू यांना. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत श्री धावीर चषक 2022 मध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली, क्षेत्ररक्षक चपळतेने येत आहेत, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. गरज आहे अशा प्रकारच्या धावांची आणि या धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली 2 ने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. 2 षटकांची समाप्ती, 18 धावा धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 35 धावांची आवश्यकता. डीजे थँक्यू डीजे. पाण्याची सोय करायची आहे, पाणी घेऊन जायचं आहे. ओके. धन्यवाद. उन्हाचा तडाखा थोडासा जास्त आहे, पाण्याची गरज आहे. बॉल आणि बाजूला आमचे मसाळ्याचे क्रिकेटचे चाहते त्यांचाही लिंबू सरबतचा स्टॉल पाहायला मिळतोय किंवा विविध स्टॉल्स. फैजल ज्यांचा लिंबू सरबतचा स्टॉल पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर खूप सारे विविध स्टॉल्स देखील आहेत जे प्रेक्षकांसाठी अल्पोपहार त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 18 धावा तर झालेल्या आहेत. येणारे 3 षटक खूप निर्णायक असतील कारण 35 धावांची आवश्यकता आहे. महाड देखील जिंकू शकते, पनवेल देखील जिंकू शकते, अफजल 11 देखील जिंकू शकते, किंबहुना वैष्णवी, विराट, कोलाड देखील जिंकू शकते. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल.
चला निर्णय घ्या लवकर आणि मॅच सुरू करा, बराचसा विलंब होतोय. करा, यानंतर आणखी 3 मॅचेस खेळवायच्या आहेत याची नोंद घ्या. मॅच सुरू करा. मयूर वाघमारे यांना आणलंय गोलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी निखिल पारवे. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक नेहमीच दाखवतात. आज त्यांच्यावर देखील दारोमदार असतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सूरज करकरे यांच्यावर देखील टीमची दारोमदार असणार आहे. तर मयूर वाघमारे एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्यांची असणारी ओळख आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील ज्यावेळेला विकेट पडत नसतात त्यावेळेला मयूरकडे बॉल दिला जातो आणि तदनंतर बऱ्याचदा त्यांनी ब्रेक थ्रू देखील दिलेले आहेत. यावेळेला बॉल हवेत मार्गस्थ होताना पाहिला मिळेल पॉइंटच्या दिशेने. डी पॉइंटला एक धाव घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न. तिसरी धाव घेतली जाईल का? कॉल तर दिलाय आणि तिसरी देखील घेतली गेली. वा, सूरज आणि निखिल ही जोडी तिहेरी धावसंख्या या ठिकाणी घेते. 17 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते.
17 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. भव्य दिव्य असं दहावीर चषकाचं आयोजन आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. दहावीर चषकाची खऱ्या अर्थाने ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि आजही या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आजच झाली तर उद्या गर्दीचे हेही रेकॉर्ड तुटले जातील, कारण एक वेगळी मॅच. मयूरच्या विरुद्ध केलेलं आक्रमण, सूरजच्या बॅट मधून हवाई सफर, 6 धावांची षटकार. आणि अजूनही 16 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता महाड टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. मयूर वाघमारे आत्मपरीक्षण करावं लागेल आणि फलंदाजाच्या क्रिस्टलच्या विरुद्ध चेंडू टाकावा लागेल. खूप चांगली कामगिरी सूरज करतायत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खेळला, गॅप 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 शोधला, धावा मिळतील 4. आता मात्र मयूर थोडेसे दडपणात असतील, कारण त्यांच्या विरुद्ध हल्ले केलेत, आक्रमण केले. 3 चेंडू तर तब्बल 13 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. तर पाहूया काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये. 15 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे महाड टीमला. इकडे थोडेसे डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, त्यावेळेला महाड थोडेसे दडपणात येऊ शकते. परंतु सध्याच्या घडीला पाहिलं तर पनवेल थोडेसे दडपणात आहेत, कारण रन येत आहेत. या दोन्ही फलंदाज धावा काढतायत. यावेळेला देखील चांगला फटका, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अंगदने बॉल अडवलाय, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळतील. सूरज करकरे, सबकुछ सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सलामीला गेलेत, षटकार, चौकार, एकेरी, दुहेरी, तिहेरी अशा पद्धतीच्या धावा मात्र त्या घेत आहेत आणि आपल्या संघाला एका पुढे घेऊन चालले. 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काही होऊ शकतं, मॅच पनवेललाही जाऊ शकते, महाडलाही जाऊ शकते. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, नक्कीच किनारा घेतला गेला, तिकडे 1 रन मिळेल आणि 1 रनने स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. तो म्हणजे अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आजच्या सर्व मॅचेस चुरशीच्या पाहायला मिळाल्या. एकतर्फी मॅच आज पाहायलाच मिळाला नाही, कारण इकडे या मैदानाची खासियत आहे, इकडे चुरस असते आणि म्हणूनच प्रेक्षक गर्दी करतात, त्यांना चुरस पाहिजे असते. आणि ज्यावेळेला समसमान ताकदीच्या टीम येतात ना, त्यावेळेला चुरस देखील पाहायला मिळते. यावेळेला चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळाले मयूर आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जाईल. आणि ओव्हर जर पाहिली तर 3 संपलेले आहेत आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 34. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता. 9 विकेट बाकी आहेत महाडच्या. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी, ते म्हणजे पनवेल टीमला. डीजे पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर अफजल 11 महाड, दुसऱ्या बाजूला वैष्णवी, विराट, कोलाड यांच्यामधील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तालुका निहाय गटातून आज या ठिकाणी मॅच पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर रोहा जिंकली, दुसऱ्या मॅच मध्ये उरण जिंकली होती, तिसऱ्या मॅच मध्ये अलिबाग जिंकली होती आणि आता चौथ्या मॅच मध्ये महाड जिंकणार की पनवेल यासाठीची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू मात्र 2 षटक मात्र बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता 19. प्रसन्न पाटील यांना बॉलिंग साठी आमंत्रित केलंय. नेरे दुंद्रे विभागातील असणारे हे खेळाडू गोलंदाजीसाठी. नक्कीच पनवेल देखील इकडनं नक्कीच मला तुषार सर कळवत आहेत, पनवेल देखील 65 किलोमीटरचं अंतर आहे आणि महाड देखील 65, म्हणजे दोन्ही साईडला जायचं तर तेवढंच अंतर आहे. परंतु महाड मधून ही मॅच नक्कीच रोह्यातून मॅच कुठे जाणार. पहिला बॉल टप्पा पडतोय, व्हाईट बॉल घोषित केला जाईल. अजूनही 18 धावांची आवश्यकता. प्रसन्न मागील हंगामात
हा खेळाडूने खूप प्रभावित केलं होतं आणि खूप चांगली गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळाली होती. धुंद्रेगावचा हा खेळाडू मागील हंगामात खूप चांगल्या पद्धतीने मोठमोठ्या संघांमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला, परंतु आज गरज आहे त्याच्या तालुक्याला, आज गरज आहे वैष्णवी विराट कोलाडला त्यांच्या गोलंदाजीची. यावेळेला एक वेगळाच फटका फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. हो, अडवला देखील. 2 धावा तर घेतल्या जात आहे. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय, परंतु तिसरी धाव घेण्यापासून रोखलं होतं, परंतु नशिबात 3 लिहिल्या होत्या त्या मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत. आणि हो नाही असं सुरू होतं, परंतु खूप कमी वेळ असं पाहायला मिळतं एखाद्या मॅच मध्ये 3 धावा 3 वेळा धावून काढलेल्या आहेत. या मॅच मध्ये ते झाले, 3 वेळा 3 धावा धावून पूर्ण केल्या आहेत आणि धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. थोडंसं दडपणामध्ये आता पनवेल पाहायला मिळतोय, परंतु पनवेल टीम ज्या वेळेला दडपणात येते ना त्यावेळेला ती आणखी निखरते, त्यावेळेला ते आणखी जिद्दीने खेळतात आणि तसंच खेळावं लागेल या ठिकाणी. परंतु कौतुक आम्ही करू बॅटिंग करत असणारे निखिल पारवे आणि त्यांच्या जोडीला सूरज करकरे तर या डावाचे नायक राहिलेत. सलामीला मी या टीम मध्ये काय येतोय, महाडची जनता मी बॅटिंगला उतरल्यानंतर दिवाणी का होते ते देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करतायत. यावेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 39 वर धावसंख्या जाईल. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. महाड दोन्ही महत्वाची शहर आहेत, म्हणजे एक जर पाहिलं तर उत्तर रायगड जिल्ह्यातील महत्वाचं शहर आहे, एक जर पाहिलं तर दक्षिण रायगड जिल्ह्यातील महत्वाचं शहर आहे. तालुके आहेत आणि त्यांच्यामधील हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धाव मिळताना पाहायला मिळते. अजूनही 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रसन्न थोडीशी रणनीती त्यांची या ठिकाणी चुकताना पाहायला मिळते आणि त्याचमुळे की काय 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आता मात्र महाड मॅचच्या दिशेने वाटचाल होते. इकडे विकेट मॅच मध्ये आणू शकतात पनवेलला आणि तोच पर्याय आहे. यावेळेला चांगला बॉल आणि अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. अशा प्रकारचा एक बॉल मॅच मध्ये घेऊन येईल आणि तो टाकावा लागेल. उंचीचा पुरेपूर फायदा घेतला, खोलवर टप्प्यात टाकला. तिकडे मनगटाच्या साह्याने बॉलला ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु ते झालं नाही निखिलचं आणि गोलंदाजाच्या हातात चेंडू गेलाय. चेंडू येतोय निर्धाव. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. थरार मात्र याही मॅच मध्ये कायम आहे. तालुका निहाय क्रिकेट एका बाजूला जर पाहिलं तर पनवेल, दुसऱ्या बाजूला महाड. यावेळेला देखील चांगला चेंडू येताना जरूर पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? हो नाही सुरू होतं, परंतु थांबवलं निखिलने. सूरजला एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय, कारण इकडे विकेट टाकूनही जमणार नाहीये, कारण मॅच थोडीशी जवळ आली आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. अजूनही 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. रायगडच्या संघात देखील ज्या वेळेला रायगडचा संघ निवडला जातो यातील बरेचसे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू देखील रायगडच्या टीम मध्ये त्यावेळेला पाहायला मिळतात, परंतु महाडचा संघ विदाऊट योगेश पेनकर आज त्यांना झुंज देताना पाहायला मिळत आहे. एक्केचाळीस धावा धावफलकावर होत आहेत. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता महाड टीमला या ठिकाणी जिंकण्यासाठी. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो यशस्वी होताना पाहायला मिळत नाही. परंतु चान्स तर नक्की घेतला होता यष्टीरक्षकाने किरणने. एका धावाने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. अजूनही 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कुठेतरी या 2 चेंडूवर एखादी विकेट यावी तर मात्र मॅच मध्ये येऊ शकतात, किंबहुना एखादा मोठा फटका आला तर महाडच्या बाजूने मॅच खुली होऊ शकते आणि संघर्ष तणाव तर दोन्ही बाजूनी आहे. मॅच जरी जवळ दिसत असेल तर पनवेलकर सहजासहजी मॅच सोडणाऱ्यांपैकी नाही आहेत. त्यामुळे ही मॅच रायगडला आणि रायगडच्या क्रिकेटला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे. रायगड आणि रायगडमधील स्पर्धा यांनाही वेगळी झळाळी प्राप्त होताना पाहायला मिळते. अलीकडच्या कालावधीमध्ये बहुतेक तालुक्यांमध्ये प्रीमियर लीग झाल्या रायगडच्या आणि ग्रामीण क्रिकेट देखील रायगडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. या बेला केज घेतली जाते, बॉल हवेत, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि पुन्हा एका धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 7 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. या ओव्हर मध्ये थोडीशी म्हणजे सुरुवात जर पाहिली तर धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु तदनंतर उत्तर अर्धात एक धाव येते. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी.
7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पहा आता मैदान फुलून गेलंय चारही बाजूने, कारण संध्याकाळचं सत्र जसं होतं प्रेक्षक मात्र नक्कीच बाहेर येताना पाहायला मिळतात आणि चारही बाजूने जिकडे बसायला जागा आहे ना, म्हणजे जो शेवटच्या दिवसाचा माहोल असतो ना तुषारजी, तो आज मात्र आजच झालाय. कारण आज नामवंत खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत. श्री धावीर चषक या वेळेला आक्रमक फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. 4 4 4 4 4 चौकार. तर आपण पाहिलंय अशा प्रकारच्या देखील मॅच जिंकलेला आपण पाहिलेले आहेत. कमबॅक करावं लागेल. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अंगद पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी यांच्या हातात चेंडू सोपवला. चेंडू नाही तर टीमचं भवितव्य. मॅच जवळपास महाडला गेली आहे, परंतु तिला पुन्हा एकदा पनवेलच्या दिशेने आणण्यासाठी विकेट घ्याव्या लागतील आणि त्यासाठी चेंडू जर पाहिलं तर दिला जातोय तो अंगद पाटील यांच्या हातामध्ये. महाड एक मोठा उलटफेर या ठिकाणी करणार का, आणि जर केला तर तो खूप महत्वपूर्ण असेल महाडसाठी आजचा दिवस, कारण समोरचा संघ देखील तेवढाच तगडा आहे, ताकदवर आहे, विशाल जितेकर आणि कंपनी. परंतु कमबॅक केलं जाईल का? अंगद पाटील एक इतिहास घडवतील का? कारण अंगद पाटीलने या अगोदर कित्येकदा असे कारनामे केलेत आणि आज पुन्हा एकदा तो करण्यासाठी त्यांच्याच हातात चेंडू सोपवलाय संघनायकाने. चला त्वरा करा, 3 मॅचेस यानंतर बाकी आहेत आणि आता 4 वाजून गेले तुषारजी. तर अंगद पाटील बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल थोडासा कमी गतीने होता, ढकललं त्याला, थडम्यांच्या दिशेने मार्गस्थ केलं, बॉल अडवण्याचा प्रयत्न, 1 धाव तर घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या धावेसाठीचा कॉल दिला होता, परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागेल. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आणि 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय शांत सुरुवातीला थोडीशी संयमी खेळी केली, एकेरी दुहेरी धाव काढल्या, वेळेला ते आक्रमक झाले. विशेष म्हणजे सूरज करकरे यांचं मी विशेष कौतुक करेल आणि ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल कमी गतीने होता, त्याला पाठवलं मात्र थडम्यांच्या दिशेने, 1 धाव घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी ही धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. दरवर्षी या स्पर्धेची एक खासियत आहे की दरवर्षी नवीन विजेता या स्पर्धेला मिळत असतो. तर पाहूया याही वर्षी तसं काही होईल का. ओहो, नजाकत पाहायला मिळाली, लेटकटचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि महाड संघाने एक भव्य विजय या ठिकाणी सादर केलाय. या वर्षी अफजल 11 संघासाठी मात्र हे वर्ष फायदेशीर राहिलंय आणि अफजल मेमन अँड कंपनी याही ठिकाणी एक मोठा उलटफेर करताना पाहायला मिळाले. पनवेल सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करतायत, परंतु पनवेल संघ ताकदवर आहे, त्यांना पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु आजचा दिवस आणि ही मॅच होती महाडची. नक्कीच माझी विजेते देखील होते पनवेल संघ, परंतु ते माघारी परततात. क्रिकेट आहे, आज महाड चांगले खेळले, ते विजयी होत आहेत, परंतु पनवेल संघ देखील तेवढाच ताकदवर आहे. नक्कीच बाळाशेठ आणि तुषार सर कळवतायत नवीन विजयाची परंपरा या स्पर्धेमध्ये विजेत्याची नक्कीच कायम असताना पाहायला मिळते. तर एक मोठा आणि भव्य दिव्य विजय महाड संघ अफजल 11 या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सूरज करकरे ज्यांनी 14 चेंडू खेळले, 33 धावांची खेळी केली, त्यामध्ये 2